भोंदूबाबा अशोक खरात याच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयामधील एसआयटीचा आजचा तपास हा पूर्ण झालाय। फॉरेन्सिकच्या टीमनं या कार्यालयामधून काही महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केलेत। यामध्ये औषधाची बाटली, वेगवेगळ्या पद्धतीचे आकारांचे खडे देखील एसआयटीच्या पथकानं जप्त केलेत। इतरही काही वस्तू एसआयटीनं जप्त केल्यात, ताब्यातही घेतल्यात। विशेष म्हणजे पीडित महिलांना सोबत घेऊन एसआयटीनं हा तपास केलाय। यावेळेला घटनाक्रम जाणून घेत मोबाईलमध्ये देखील लाईव्ह स्क्रीनिंग एसआयटीनं केलेलं आहे। स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये नवीन धक्कादायक असा खुलासा समोर आलाय। शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसांमध्ये 12 वर्षांमध्ये नोंदच नसल्याची माहिती सध्या समोर येते आहे। जिल्हा प्रशासनानं परवाना दिल्याच्या नंतर ग्रामीण पोलिसांना देखील या सगळ्या संदर्भातली माहिती देणं हे बंधनकारक आहे। असं असताना ग्रामीण पोलिसांमध्ये याची नोंदच झाली नसल्याचं समोर आलंय। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या NDL आणि ALIS या ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्न होत आहे। त्यामुळे पोलिसांच्या देखील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची देखील एसआयटी कडून चौकशी होऊ शकते। त्यामुळे खरातला हा परवाना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारावरती मिळाला असाही सवाल आहे। भोंदूबाबा अशोक खरात याच्या सिन्नर तालुक्यामधील मिरगाव इथल्या ईशान्येश्वर देवस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलं। देवस्थान निधीचा प्रस्ताव अचानक गायब झाल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नसताना मंदिराला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला अशी बाब समोर येते आहे। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधून 2018 मध्ये 1,05,00,000 रुपयांचा निधी वितरित झालाय। त्यामुळे निधीसाठी कोणी प्रस्ताव दिला, कोणाची शिफारस होती असे अनेक सवाल आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहितीच नसल्याचंही समोर आलंय। त्यामुळे कुणाच्या राजकीय हस्तक्षेपामधून हा निधी मिळाला असाही सवाल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।